एकदा एक व्यापारी आपले 10 उंट घेऊन वाळवंटातून प्रवास करत होता. तो एका उंटावर बसून पुढे जात होता आणि बाकीचे 9 उंट त्याच्या मागे मागे येत होते. जाता जाता व्यापाऱ्याच्या मनात शंका आली की बाकीचे सगळे उंट मागे येत आहेत ना. त्याने मागे वळून पाहिलं आणि मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे, एक उंट कमी आहे. व्यापारी लगेच खाली उतरला आणि आपल्या हरवलेल्या उंटाला सगळीकडे शोधू लागला. खूप शोधूनही उंट काही सापडेना. त्याला वाटलं की आपली मोजताना काहीतरी चूक झाली असेल. परत एकदा मोजून पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे, असं कसं झालं? हे काय, सगळे उंट तर इथेच आहेत. आनंदाने व्यापारी परत उंटावर बसला आणि पुढे निघून गेला. थोड्या वेळाने त्याला परत एकदा शंका आली. मागे वळून उंट मोजले तर ते 9च होते. व्यापारी गडबडीने खाली उतरला आणि हरवलेला उंट परत शोधू लागला. पण उंट कुठेच दिसेना. दमून भागून अखेर तो बाकीचे उंट उभे होते तिथे परत आला. परत एकदा उंट मोजले. काय चमत्कार! 10च्या 10 उंट इथेच उभे आहेत की. उन्हामुळे माझ्या डोक्यात काहीतरी गोंधळ झालेला दिसतो, असं स्वतःचीच पुटपुटीत तो उंटावर बसला. चौथ्यांदा मागे वळून त्याने परत एकदा उंट मोजले. हे काय, परत 9 उंट. दरवेळी एक उंट कमी का पडतोय? व्यापाराला काहीच समजेना. खूप विचार करून त्याने ठरवलं, जेव्हा जेव्हा मी उंटावर बसतो तेव्हा तेव्हा एक उंट हरवतो. आता मी त्यांच्याबरोबरच चालत जातो. असा विचार करून व्यापारी कडक उन्हात उंटांना घेऊन चालतच निघाला. तर मग मित्रांनो, कशी वाटली ही मजेदार स्टोरी? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टचा हा एपिसोड जर आपल्याला आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.